भूताची सिरीज सुरू आहे आणि त्यात चकवा नसेल असे होऊ शकत नाही. चकव्याबद्दल तर सर्वांनीच ऐकले असेल, कोणी क्वचितच असा असेल ज्याला ह्याबद्दल माहिती नसेल. चकवा म्हणजे चकवणे. हा भूतातला असा एक प्रकार आहे की भूत कधीच सरळ तुमच्या समोर येत नाही, पण तुम्हाला एखाद्या जागी गोल गोल फिरवते. असं समजा की या प्रकारातले भूत हे खोडकर असतात. पण या सर्व गोष्टी अजून सुद्धा खूप लोकांसोबत घडतात. तर असाच एक काहीसा प्रकार लेखिकेच्या मित्रांसोबत नुकताच घडलाय, जो मी पुढे सांगणार आहे. तर माझा मित्र सुमित चव्हाण, त्याच्या आणि त्याच्या मित्रांसोबत 1 वर्षांपूर्वी ही घटना घडली. त्याच्या ग्रुपमध्ये 5 जण होते, 3 मुले आणि 2 मुली. म्हणजेच सुमित, सागर, योगेश, मेघना आणि प्राची. सर्वांचेच वय जेमतेम 25 ते 30 असावे. तर या 5 मित्रांची गोष्ट सुरू होते लॉकडाऊन नंतर. नुकताच कोरोना आटोक्यात आला होता आणि लॉकडाऊन उघडला होता. त्यावेळी परिस्थितीच अशी होती की घरातच बसावं लागत होतं, ज्यामुळे लोक सुद्धा कंटाळले होते. त्यामुळे जसे लॉकडाऊन उघडले, खूप लोक भेटण्यासाठी तसेच फिरण्यासाठी प्लॅन करू लागले. तसे सुमित आणि त्यांचे मित्र व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फिरायला जाण्याचे प्लॅन करू लागले. त्यांनी ट्रेकिंगला जाण्याचे ठरवले, पण नक्की कुठे जाणार हा गहन प्रश्न होता. कारण अजूनही पर्यटन स्थळ म्हणावे तसे उघडले नव्हते. काही जागी अजूनही जमावबंदी होती. त्यातल्या त्यात त्यांनी कलावंतीन आणि प्रबळमाची पर्वत याबद्दल माहिती काढली आणि शनिवार आणि रविवार असे 2 दिवस तिथे जाण्याचे ठरवले. सर्वजणांनी घरून परवानगी घेतली आणि शुक्रवार उजाडण्याची वाट पाहू लागले. जास्त करून IT कंपनीला शनिवार आणि रविवार सुट्टी असते, म्हणून लोक तेव्हाच बाहेर फिरायला जाण्याचे ठरवतात. तर हे कलावंतीन आणि प्रबळमाची हे दोन्ही नवी मुंबईतील पनवेल येथील प्रसिद्ध पर्वत आहे, जिथे भरपूर लोक ट्रेकिंगला जातात. आता इथे जाण्यासाठी सुमित आणि त्याच्या मित्रांना ठाकूरवाडी या गावातून जावे लागणार होते. म्हणजे तिथूनच त्यांची ट्रेक करण्याचा त्यांचा प्रवास सुरू होणार होता. तर सुमित आणि त्यांच्या मित्रांनी शुक्रवारी संध्याकाळी 6 पर्यंत निघायचे ठरवले होते. त्यानुसार ते रात्री 8 ते 8:30 पर्यंत लोकेशनला पोहोचू शकणार होते. त्यांनी असे ठरवले होते की रात्री प्रबळमाचीला पोहोचल्यावर तिकडेच टेंट लावायचा, मग एक रात्र तिकडेच काढायची आणि मग सकाळी सूर्योदय पाहून कलावंतीन पर्वताकडे जायचं. शेवटी ट्रेकिंगला जाण्याचा दिवस उजाडला. सर्वजण संध्याकाळी जाण्यासाठी सज्ज झाले. सर्वांचे बॅग पॅक सुद्धा करून झाले. सर्वजण दादर येथे संध्याकाळी 6च्या सुमारास जमले. पण सुमित अजून आला नव्हता. ऑफिसमध्ये अचानकच काम आल्याने त्याला 6चे आता 7:30 झाले होते. त्यामुळे सर्वजण त्याची वाट पाहून वैतागले होते. सर्वजण नुकतेच आपापल्या घड्याळात वेळ बघत होते. पण सुमित आल्यावर त्याचे आता काही खरे नव्हते. सुमितचा मित्र योगेश याच्या वडिलांची कार होती, ज्यातूनच ते पुढचा प्रवास करणार होते. अरे, हा सुमित कधी येणार? आपण उगाचच त्याला बोलावले. सागर, तू फोन कर त्याला, बघ कुठे पोहोचलाय ते. योगेश वैतागून म्हणाला. भावा, चिडू नकोस एवढा, थांब, करतो फोन. असे म्हणत सागर फोन लावायला जातो. तेच त्यांना समोरून सुमित चालत येताना दिसतो, जो ट्रेकिंगला जाणार म्हणून एकदम खुशीत होता. सॉरी सॉरी सॉरी, खूपच उशीर झालाय, पण काय करू, हा माझा बॉस आहे ना, मुद्दाम निघताना माझ्या अंगावर काम टाकतो, सुमित कान पकडून म्हणतो. तसे सर्वजण त्याच्याकडे रागात डोळे बारीक करून पाहू लागतात. अरे, पण तुला आधीच सांगितलं होतं ना, थोडं लवकर निघ, आपल्याला लांब जायचं आहे. समजत नाहीये का तुला? प्राची त्याला खूप सुनावत होती. तसा तो कान बंद करतो आणि सर्वजण आपापल्या बॅगा कारमध्ये टाकून आता कारमध्ये जाऊन बसतात. तसा योगेश कार चालू करतो. सर्वांच्या चेहऱ्यावर ट्रेकिंगला जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गणपती बाप्पा मोरया. सर्वजण देवाला हात जोडून एकस्वरात म्हणतात आणि प्रवासाला सुरुवात होते.
पण हा प्रवास पुढे जाऊन काय वळण घेणार हे कोणालाच माहिती नव्हते. योगेश कार चालवत होता. सर्वांचा हसत खेळत प्रवास सुरू होता. मुली मुद्दामूनच सुमितची खेचत होत्या आणि उशिरा आला म्हणून बिचाऱ्याला शिवा पडत होत्या. योगेशने कारमध्ये छान अशी डीजे वाली गाणी लावली होती, ज्यावर सगळे डुलत होते. अशी सर्वांचीच दंगामस्ती सुरू होती. ए सुमित, एखादं गाणं म्हणणारे, मी ऐकले की तू छान गाणं म्हणतोस. प्राची सुमितच्या खांद्याला धक्का मारत म्हणते. तसा सुमित लाजत होता, कारण अजूनही बिचारा सिंगल होता, म्हणून मुलींशी बोलताना लाजायचा. हा सुमित, हमें भी कोई अच्छा गाना सुनाव ना, मी इम्प्रेस झाले तर झाले. मेघना आणि प्राची मुद्दाम त्याची छेड काढत होत्या. तसे सर्वजण हसू लागतात. नॉर्मली सर्वजण ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवतात, कारण काही चुकामुक होऊ नये म्हणून. पण यावेळी पनवेलला जाणार होते, त्यामुळे कोणीच मॅप डाउनलोड करून ठेवला नाही. गुगल मॅपवर लाईव्ह लोकेशन कलावंतीन ठाकूरवाडी टाकले आणि सर्वजण जाण्यास निघाले. जवळपास 2 ते 3 तासाच्या प्रवासानंतर गुगल मॅपवर दाखवले की आता तुम्ही तुमच्या ठिकाणावर पोहोचला आहात. आता सुमारे रात्रीचे 9:30 वाजून गेलेले. चला, फायनली आपण पोहोचलो, असे योगेश म्हणतो. तसे एक एक करून सर्वजण गाडीतून आळोखे देत उतरतात. मुली तर अतिशय थकल्या होत्या. रात्र झाल्याने बाहेर भरपूर काळोख होता. तसेच सर्वांच्या लक्षात येतं की ते सर्वजण एका सुमसाम जागी पोहोचले आहेत. रस्त्याच्या एका बाजूला एक मोठा दगड होता आणि त्याच्या पुढे दी एंड होता, म्हणजेच पुढचा रस्ता संपला होता. कोणालाही काहीच कळत नव्हते, कारण पहिल्यांदाच ते या ठिकाणी ट्रेकिंगला आले होते. थंडीचे दिवस असल्याने मुली तर अक्षरशः गाठून गेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी अंगावर शाल पांघरली. योगेश, आपण नक्की कुठे आलोय? तुम्ही लोकेशन तर बरोबर टाकले होते ना? एक तर मी काही खाल्ले सुद्धा नाही, मला खूप भूक लागली आहे. प्राची पोटावर हात ठेवून म्हणते. हो, मला सुद्धा खूप भूक लागली. हा रस्ता सुद्धा वेगळाच वाटतोय. आजूबाजूला कोणीच कसे दिसत नाहीये. मेघना आजूबाजूला नजर फिरवत म्हणते. नॉर्मली ठाकूरवाडी गाव तसं गजबजलेलं आहे, कारण ते पर्यटन स्थळ आहे, ज्यामुळे लोक सुट्टीत फिरायला येत असतात. तसेच आजूबाजूला छोटी छोटी दुकानं सुद्धा असतात. पण हे लोक अशा जागी उतरले जिथे आजूबाजूला कोणी दिसत नव्हते. तिथे लोकवस्ती तर अजिबातच दिसत नव्हती आणि हे ठिकाण पूर्णपणे वेगळे भासत होते. कुणाला काय करावे तेच समजत नव्हते. त्यात सर्वांच्याच पोटात कावळे ओढत होते, कारण जेवणाची वेळ सुद्धा उलटून गेली होती. शक्यतो लोकेशनवर पोहोचल्यावर समोरच प्रबळगड दिसतो आणि त्याच्या बाजूला कलावंतीन पर्वत दिसतो, पण इथे समोर असे काहीच दिसत नव्हते. सुमित, तू एक काम कर, त्या दगडावर चढून बघ जरा, समोर तुला प्रबळमाची पर्वत दिसतो का ते? सागरच्या बोलण्यावर सुमित त्या मोठ्या दगडावर चढून उभा राहतो आणि समोर काही दिसते का ते शोधत होता. पण त्यांच्या हाती निराशा लागते. त्यात आकाशात चंद्र सुद्धा दिसत नव्हता. तसा तो दगडावरून खाली उतरतो. मित्रा, मला काहीच दिसत नाहीये. अरे हा, आज अमावस्या सुद्धा आहे. तशी सर्वांचीच बोबडीच वळते. प्राची आणि मेघना एक आवंडा गिळतात आणि सुमितला मारायला सुरुवात करतात. अगं, मला का मारताय? खरं तेच म्हणालोय. सुमित स्वतःला वाचवत म्हणतो. आधीच आम्हाला भीती वाटते, त्यात आणखीन भर घालू नकोस. आता पुढे काय करायचंय ते सांगा लवकर. आधीच थंडीने हालत खराब झालीये. मेघना दंडावर हात घासत म्हणते. हे सर्वजण जिथे पोहोचले होते तिथे हवेत कमालीचा गारवा होता, जणू काही डिसेंबर महिन्यातील थंडी. आणि हवेत सुद्धा वेगळाच दुर्गंध पसरला होता, जसे कोणी खूप दिवसापासून मास्क टाकले असावे. सर्वजण परत गाडीत जाऊन बसतात आणि पुढे काय करायचं याचा विचार करतात. योगेश गाडीची लाईट बंद करतो. तसा आता काही जणांचा डोळा लागत होता. तसे योगेशचे डोळे खाडकन उघडतात. तसं त्याला समोर कलावंतीन पर्वत दिसत होता आणि त्यामागे प्रबळमाची.
त्यामुळे त्यांना कळून चुकले की त्या लोकांनी कुठेतरी चुकीचा टर्न घेतला असावा. त्याच दरम्यान सुमित, प्राची आणि मेघना पुन्हा गुगल मॅपवर ठाकूरवाडी गाव टाकून बघत होते, पण त्या जागी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने रेंजेस दाखवत नव्हती. मित्रांनो, मला समोर प्रबळमाची आणि कलावंतीन दिसतोय. कदाचित आपण चुकीचा टर्न घेतलाय. आपण पुन्हा रिटर्न फिरूया. जिथे चुकीचा टर्न घेतला असेल तो बघूया आणि तिकडे कोणाला तरी विचारू, असे म्हणत योगेश पुन्हा गाडी सुरू करतो आणि यू टर्न घेतो. आधीच भुकेने सर्वांची अवस्था बेजार झालेली, त्यामुळे कधी एकदा ठिकाणावर पोहोचतो असे झाले होते. मुलींनी बॅगेतून काही चिप्स व बिस्किट आणले होते. तेच सर्वजण खातात. रस्ता बरोबर नसल्याने वाटेत खूप छोटे खडक लागत होते, म्हणून योगेश गाडी हळूहळू चालवत होता. तसे त्यांना आता उजव्या बाजूस एक सफेद रंगाचा टुमदार बंगला दिसतो. आजूबाजूला एकही वस्ती नव्हती. तो एकच बंगला त्यांना दिसला होता आणि बंगल्याच्या आतमध्ये लाईट पेटलेली होती. तसा योगेश तिथेच गाडी थांबवतो, कारण आतमध्ये कोणी असेल तर त्यांची मदत करू शकेल अशी त्यांना वेळी आशा होती. योगेश, सागर, तुम्ही जा, जरा बघून या घरात कोण आहे का नाही, सुमित म्हणतो. तसे सागर आणि योगेश घाबरत घाबरत गाडीतून उतरतात आणि बंगल्याच्या मेन गेट जवळ जातात. बाकी जण त्यांना गाडीतून पाहत होते. कोणी आहे का तिकडे? काका, सागर भीत हाका मारत होता, पण कुणाचाच आतून आवाज येत नव्हता. कोणी आहे का आतमध्ये? आम्हाला मदत हवी आहे. कोणी आहे का? योगेश सुद्धा मोठमोठ्याने हाका मारत होता, पण कोणीच बाहेर आले नाही. बंगल्याच्या आतमध्ये कदाचित कुत्रा असावा, जो सागर आणि योगेशची हाक ऐकून जोरजोरात भुंकत होता. त्यामुळे तोंड पाडून सागर व योगेश पुन्हा गाडीजवळ आले आणि गाडीतून टॉर्च काढली आणि पुन्हा बंगल्याच्या मागच्या बाजूस गेले. जर निदान मागच्या बाजूस कोणी असेल तर ते मदत करतील या आशेने. प्राची आणि मेघना मुद्दाम सुमितला घाबरवण्याचा प्रयत्न करतात. सुमित गाडीतून बाहेर दोघांनाही बघत होता. तशी प्राची हळूच त्याच्या खांद्यावर थंड हात ठेवते. तसा तो दचकतो. अरे सुमित, तुला माहिती आहे का, खूप वर्षांआधी जी टीव्हीवर एक सिरियल यायची, त्यात पण असेच घडले होते. मित्रमैत्रिणी ट्रेकिंगला जातात आणि ते वाट चुकतात, मग त्यांच्या मागे भूत लागते. प्राची सुमितला हातवारे करून आणि विचित्र आवाज काढून घाबरत होती, म्हणून सुमितची चांगलीच तारांबळ उडाली होती. अरे हो, विसरलेच, आमच्या गावी सुद्धा माझ्या एका नातेवाईकासोबत असेच काही घडले होते. ते रात्रीचे प्रवास करत होते आणि त्यांच्या बरोबर विचित्र गोष्टी घडत होत्या. सांगू का काय घडले ते? मेघना त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणते. तसा आता सुमितला घाम फुटू लागतो, पण त्या दोघी तोंडावर हात ठेवून फिदी हसत होत्या. त्याला घाबरवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत होता. अगं माझ्या बायांनो, मी तुमच्या पाया पडतो. आधीच मला टेन्शन आले, त्यात असलं काही सांगून आणखीन घाबरू नका. नंतर मी तुम्हाला घाबरवलं ना, मग रडायला सुरुवात कराल, सुमित म्हणतो. तसे प्राची आणि मेघना मोठमोठ्याने हसू लागतात. मुलगा असून किती डरपोक आहेस रे तू, मित्र आहेस एक नंबरचा. त्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या, मेघना म्हणते. तसे 5 मिनिटातच योगेश आणि सागर येऊन गाडीत बसतात. काय रे, काय झालं? कोणी भेटलं का? सुमित अधीरतेने विचारतो. नाही ना, खूप शोधलं, बंगल्याच्या पुढे मागे फक्त कुत्र्याचाच आवाज येतोय तिथे. काय सुरू आहे काहीच समजत नाही, योगेश म्हणतो. योगेश, आपण नक्की कुठे आलोय? मला तर आता जाम भीती वाटते. योगेश, तू पळव आता गाडी, मला काही ही जागा बरोबर वाटत नाहीये. सुमित आपली शंका व्यक्त करतो. तसा योगेश पुन्हा गाडी चालू करतो आणि ते तिथून निघतात. योगेश जवळजवळ अर्धा तास झाला गाडी चालवत होता, तरी ते अजून ठाकूरवाडी गावात पोहोचत नव्हते. पण येताना मात्र बरोबर लवकर आले होते, पण जाताना त्यांना वेळ लागत होता. आता रात्रीचे सुमारे 11 वाजून गेलेले, त्यात ती अमावस्येची काळी रात्र.
आणि भयान शांतता जी आणखीनच खायला उठत होती. तसे सुमितचे लक्ष अचानकच गाडीच्या बाहेर जाते आणि तो एक आवंढा गिळतो. त्याचे हृदय जोरजोरात धावू लागते. त्याला उजव्या बाजूस पुन्हा तोच सफेद बंगला दिसला जो त्यांना मगाशी वाटेत लागला होता. योगेश, ते बघ उजवीकडे, तोच मगासचा बंगला. सुमित योगेशला तो बंगला दाखवतो. तशी आता त्याची सुद्धा चांगली घाबरगुंडी उडते. मुले तर खूप घाबरली होती, पण त्यांनी मुलींसमोर तसे चेहऱ्यावर दाखवले नाही, कारण की प्राची आणि मेघना अजून घाबरल्या असत्या. तसे काही वेळात पुन्हा एकदा उजवीकडे तोच सफेद बंगला दिसला. तसे प्राचीचे लक्ष गेले. अरे, हा काय प्रकार आहे, प्राची म्हणते आणि एक नजर मेघनाकडे बघते. तर तिचाही चेहरा भीतीने पांढराफटक पडला होता. मगाशी खेकी करून हसणाऱ्या प्राची आणि मेघना, त्यांचे तोंड सुद्धा बघण्यासारखे झाले होते. दोघी सुद्धा रडकुंडीला आल्या होत्या. मगाशी उगाचच सुमितला भूताच्या गोष्टी सांगून घाबरवले, याचा त्यांना आता पश्चाताप होत होता. तसा योगेश पुन्हा सुसाट गाडी पळवतो. त्यानंतर आणखीन 10 मिनिटांनी त्यांना वाटेत तोच सफेद बंगला लागत होता. आता मात्र सर्वांचीच पंचायत झाली. त्यांच्यासोबत काय घडते हे कळायला मार्गही नव्हता. योगेश होईल तितक्या फुल स्पीडने गाडी पळवत होता. कुठे येऊन फसलो असे सर्वांनाच वाटत होते. त्यात रस्ता देखील खराब असल्याने गाडी बऱ्याच ठिकाणी घासून जात होती. त्याची पर्वाही न करता योगेश गाडी तसाच न थांबवता चालवत होता. आतापर्यंत त्याला तो सेम बंगला 3 वेळा तरी वाटेत लागला होता. तसे काही वेळात 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आता तोच सफेद बंगला डाव्या बाजूने पास झाला. तसे सर्वांचे अंग आता थरथर कापू लागले. हृदय बंद पडायची वेळ आली होती. तसे काही अंतर गेल्यावर योगेशला एक लहान झोपडी दिसते, ज्याच्या बाहेर एक बाई भांडी घासत होती. तसा सर्वांच्या जीवात जीव येतो व योगेश गाडी थांबवतो. आता सुमारे 11:30 वाजत आले. या क्षणाला सर्वजण भीतीने कापत होते. त्यामुळे गाडीची काच खाली करून त्या बाईला विचारावे की नाही तेच कोणालाही समजत नव्हते. तसे त्या बाईचे लक्ष गाडीकडे जाते व ती बाई उभी राहून त्यांच्याकडे चालत येते. इथे मात्र सर्वांचीच हालत खराब झाली होती व त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. सर्वांनी एकमेकांचा हात पकडला व एकमेकांना धीर देऊन पुढच्या खिडकीची काच खाली केली. काकू, ठाकूरवाडीला कसं जायचं, योगेशने अडखळत विचारले. तुम्ही इथून सरळ जावा आणि मग उजवीकडे जा. तिथे तुम्हाला दुकाने लागतील. मग समजा की ठाकूरवाडी गाव आले आहे. पण तुम्ही इथून कुठून आलायत? इथे पुढे 10 मिनिटांवर स्मशान आहे आणि रस्ता संपतो तिकडेच. त्या बाईच्या या वाक्यावर आता सर्वांनाच फक्त हार्ट अटॅक यायचाच बाकी होता. तसे ते गाडीची काच बंद करतात आणि गाडी पुन्हा सुरू करतात. काच बंद केल्यावर सर्वजण शांत बसले होते. त्यांची जी हालत झाली होती ती शब्दात मांडण्यासारखी नव्हती. म्हणजे हा रस्ता 10 मिनिटांवर संपतो, मग मागील 2 तासापासून आपण कुठल्या रस्त्यावर गाडी चालत होतो? सुमित म्हणतो तशा आता दोन्ही मुली जोरजोरात रडू लागतात. इतर लोकांची अवस्था सुद्धा काही तशीच झालेली. मला माझ्या घरी जायचे. योगेश, तू आम्हाला घरी सोड, प्राची रडत रडत म्हणते. तशी मेघना तिला पाणी पाजते. तुम्ही दोघी शांत व्हा. देवावर विश्वास ठेवा. आपण नक्की सुखरूप बाहेर निघू. काही झालं तरी आपण सर्व एकत्र आहोत ना, हे महत्वाचं आहे. ती बाई म्हणाली ना, मग आता गाव येईलच. डोंट वरी. सुमित दोघींची समजूत काढत म्हणतो. तशा दोघेही देवाचं नामस्मरण करत होत्या. योगेश थोडा वेळ गाडी चालवतो. तसे आता त्या बाईने सांगितल्याप्रमाणे दुकाने दिसू लागली होती. तसा सर्वांचा जीव भांड्यात पडतो. तसे एका दुकानात एक काका कांदा भजी बनवत होते. तसा योगेश गाडी थांबवतो व सर्वजण गाडीतून धीरे कोटवून उतरतात. मेघना व प्राचीने एकमेकांचा हात पकडलेला होता. सर्वांचे चेहरे पूर्णपणे उतरले होते. त्यांची ट्रेकिंगची आयडिया फिसकटली होती. सर्वजण थोडी थोडी भजी खातात आणि एकमेकांना मिठी मारतात आणि थोडं रडतात. असा अनुभव सर्वांना पहिल्यांदाच आला होता.
आज खूप मोठ्या संकटातून त्यांची सुटका झाली होती. यासाठी ते देवाचे मनोमन आभार मानतात. भरपूर रात्र झालेली, त्यामुळे कुठेतरी राहणे गरजेचे होते. त्यामुळे सर्वजण प्रबळमाचीवर जाण्याचे ठरवतात. मन घट्ट करून सर्वजण प्रबळमाचीवर जातात आणि तिकडे टेंट लावतात. पण असा प्रकार घडल्याने कोणाला झोपच येत नव्हती. तशी मेघना प्राचीला हात लावते तर तिचे अंग भाजत होते. तिला समजते की प्राचीला ताप आलाय. योगेश, सुमित, अरे प्राचीला ताप आलाय, मला वाटतं खूप घाबरली आहे ती, मेघना म्हणते. तसे सर्वजण डोक्याला हात लावतात आणि मेघना तिला काही होऊ नये म्हणून रडू लागते. मेघना, आता तू तरी रडू नकोस. आता आपण सुखरूप आहोत. काळजी करण्यासारखे काही नाही. जे झालं ते वाईट स्वप्न समजा. हे घे, मी प्रोसेन गोळी आणलीये, ती दे प्राचीला. सकाळपर्यंत बरं वाटेल तिला, योगेश म्हणतो व तिला गोळी देतो आणि प्राची परत झोपी जाते. तसे मेघना तिच्या अंगावर पांघरून टाकते. आता रात्रीचे 2 वाजलेले, त्यामुळे पहाट व्हायला 2-3 तास तरी जाणार होते. त्यामुळे मुलांनी दोघींना कसे तरी समजावले व त्यांच्या सोबत बसून राहिले. पण ते सुद्धा मनातून तो प्रसंग विसरले नव्हते. काही वेळात पहाट झाली. तसे मेघना प्राचीचा टेम्परेचर बघते तर ताप आता बऱ्यापैकी उतरला होता. तसे सर्वजण थोडे फ्रेश होऊन निघायला सुरू करतात. ते पुन्हा ठाकूरवाडी गावात परत आले आणि पुन्हा कलावंतींकडे पाहिले व मनात विचार केला, पुन्हा येऊ तेव्हा कलावंतीन पाहू. आता माघारी जाऊया. योगेश म्हणतो तसे सर्वजण गाडीत बसतात व देवाला हात जोडून घरी जाण्यास निघतात. अशा प्रकारे सर्वांचाच हा प्रवास अर्धवट राहिला, पण लक्षात राहण्यासारखाच होता. अजूनही तो प्रसंग सांगताना माझ्या मित्राच्या अंगावर काटे येतात.